मला नेमकं काय चाललंय तर मीडियाच्या माध्यमातून कळलं, पेपरमध्ये वाचलं की जेव्हा प्रशासक आल्यानंतर 427 तुम्ही अपात्र करता. मग अपात्र केल्यानंतर एक अधिकारी तो पण त्यांना अधिकारी दिलाय, मग दुसरा अधिकारी त्यांना मॅनेज करून पण त्यांना पात्र करतो. कसं शक्य? म्हणून मी काल या विषयावरती मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. तर त्या गर्दीमध्ये मला काल बिझी शेड्यूल असल्यामुळे साहेबांची मला वेळ भेटू नाही शकली. तर मी कानी घालणार साहेबांना की हे असं असं चुकीचं चाललंय. आपण मूळ म्हणजे गोकुळमध्ये प्रशासनाला कारण म्हणजे 1310 निर्णय ते अपात्र होतात. हे आपल्या सोयीसाठी मतदानासाठी ते निर्णय केलेले आहेत. मुश्रीफ साहेबांच्या घरात 45 डेरे आहेत, त्यामुळे शक्यच नाही होणार ना तसं. आणि मग जे गोरगरीब जनतेने सामान्य शेतकरी बांधवांनी ज्या कष्टातून घामातून गोकुळचं दूध उत्पादन सुरू केलं, मग अशावरती 100% अन्याय होतोय. मग तुम्ही 1300 आता 407 आणि 1300 जर ह्या पात्र झाल्या तर मग काय शक्य म्हणजे गोकुळ हे राहणारच नाही. एका घराणेशाहीमध्ये आणि एका नेत्यांच्या घरासमोर निघून जाईल. आणि बाकी गोकुळमध्ये खरं तर म्हटलं तर गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला येते काय? जो दूध उत्पादन आपला दिवस रात्र मरून चारा गोटा दूध करून करायचं आणि त्यानंतर मग असला त्याला वर्षातून एकदा हे आता तर मला कालच कळलं की माझ्या मतदारसंघात आणि सगळीकडे साम दाम दन एक तर गोकुळची दशत. आमचे गोकुळ आमच्याकडे आहे, केडीसी बँक आमच्याकडे आहे, कारखाने आमच्याकडे आहेत, मिरची कांडप आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत. आणि तुम्हाला आम्ही भाजपकडे काय आणि तुम्हाला कोण वाचवणार आहे अशा लोकांना भीती घाललेत. आणि ठराव आमच्याकडे द्या तर ठराव आपल्याला हे एक विषय मोठा आहे. हा ठरावचा विषय आपल्याला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देतोय आणि हे 100% करून घ्यायला लागेल, नाहीतर गोकुळचं वाटोळं होण्याशिवाय थांबणार नाही. गोकुळ वाचवण्यासाठी